नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक विश्वासेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नर्सिंग मॅनेजमेंट GNM थर्ड इयर स्टुडंट कारणे द्या हा प्रश्न विचारला जातो। इथे नर्सिंग रिसर्च मॅनेजमेंट आहे, नर्सिंग मॅनेजमेंट झालं तर नर्सिंग रिसर्च मॅनेजमेंट। तर रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला जाणारा प्रश्न कारणे द्या एका एक्झामला क्वेश्चन पेपरला विचारले गेले होते क्वेश्चन्स, तर विचारले गेले भविष्यात कधी विचारू शकतात। तर ते मी काही तीन क्वेश्चन आहेत ते घेतले। तर बघा, तर प्रश्न बघूया। नर्समध्ये व्यावसायिक गुण असणे आवश्यक आहे, कारण द्या। ठीक आहे, हा रिसर्चला विचारला गेला होता प्रश्न। नर्सिंगमध्ये व्यावसायिक गुण असणे आवश्यक आहे, कारण द्या। काय कारण? कारण तुम्हाला माहिती आहे कुठलाही प्रश्न ते विचारू शकतात, जे एक्झामिनर असतात त्याच्या डोक्यात आला आता मला कारणे द्या विचारायचं आहे, ठीक आहे, तर मग काय करणार? तर त्याच्यासाठी तुम्हाला माहीत हवं आहे कारण काय आहे। तो उत्तर लिहायच्या पुढे कारण परिचारिक व्यवसाय गुण असल्याने चांगल्या प्रतीचं व्यवस्थापक व पर्यवेक्षण निर्माण होऊन रुग्णालयात आणि समाजात चांगल्या प्रतीच्या आरोग्यसेवा दिल्या जातात, रुग्णांवर योग्य उपचार केले जातात। व्यावसायिक गुणामुळे समाजाला एक चांगली नर्स मिळते जिला आरोग्यविषयक गोष्टी माहिती असतात, त्यामुळेच नर्समध्ये व्यावसायिक गुण असणे आवश्यक आहे, असं ह्याचं उत्तर आहे। तुम्ही लिहू शकता, तुम्ही स्वतःही लिहू शकता। तर अशा प्रकारे ह्याचं उत्तर आहे। त्याच्यानंतर आहे जबाबदारीचे प्रतिनिधी मंडळ हे व्यवस्थापनासाठी का आवश्यक आहे। ठीक आहे, हा दुसरा प्रश्न विचारला गेला होता। 5 प्रश्न होते, 6 प्रश्न होते, त्यातले मी 3 घेतले, 3 नंतर घेईन। तर उत्तर आहे कारण प्रतिनिधी मंडळ हे प्रशासनाने ठरवलेले प्रोग्राम्स ठरवलेल्या प्लॅन्सप्रमाणे राबवणे, ठरवलेल्या पॉलिसीज अंमलात आणणे आणि काम योग्य पद्धतीने योग्य वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामाचे निर्देशन करणे। प्रतिनिधी मंडळ कौशल्य आणि व्यावसायिक वाढ विकसित करण्याची संधी प्रदान करते, ठीक आहे। त्याच्यानंतर जेव्हा संघातील सदस्यांना नवीन जबाबदारी देतात तेव्हा त्यांना त्यांच्या कौशल्याचा संच वाढवण्यासाठी, नवीन अनुभव मिळवण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देते। त्यासाठी जबाबदारीचे प्रतिनिधी मंडळ हे व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे। कारणे त्याचं उत्तर पुस्तकांमध्ये नसतं, त्यातला स्टडी करून तुम्हाला लिहायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला जर माहीत असेल तर ह्याच्यामध्ये माहिती ॲड करू शकता, कोणतीही सक्ती नाही आहे, ठीक आहे। आता समजलं, कारण प्रतिनिधी मंडळ हे प्रशासनाने ठरवलेले प्रोग्राम्स ठरवलेल्या प्लॅन्सप्रमाणे राबवणे, ठरवलेल्या पॉलिसी अंमलात आणणे आणि काम योग्य पद्धतीने योग्य वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामाचे निर्देशन करते। प्रतिनिधी मंडळ कौशल्य आणि व्यावसायिक वाढ विकसित करण्याची संधी प्रदान करते। जेव्हा संघातील सदस्यांना नवीन जबाबदाऱ्या देतात तेव्हा त्यांनी त्यांच्या कौशल्याचा संच वाढवण्यासाठी, नवीन अनुभव मिळवण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देते। त्यासाठी जबाबदारीचे जे प्रतिनिधी मंडळ आहे व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे। तिसरा प्रश्न आहे दृकश्रवण वस्तू शिकणे आणि शिकवणे क्रियेसाठी उपयोगी आहेत, कारण काय? ह्याचं कारण लिहून मग उद्या करायचं, तुमचं मार्क्स कट होणार, लक्षात घ्या। कारण करून पुढे लिहायचं। तर दृकश्राव्य साधने संदेश ऐकणे किंवा पाहणे याकरता वापरण्यात येणारे माध्यम आहे, जेणेकरून या वस्तूंनी शिक्षकाला ज्ञानदान करणे सोपे होते। शिक्षण अध्ययन प्रभावी व परिणाम होण्याकरता या साधनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपयोग होत असतो। शिकवण्याच्या मुद्द्यांचा अर्थसह साधनांचा जो व शिक्षकाला शब्दांचा अर्थ प्रभावीपणे मांडण्यासाठी या साधनांचा किंवा माध्यमांचा वापर केला जातो। दृकश्राव्य माध्यमांमुळे विद्यार्थ्यांना लवकर समजते व ते शीघ्रतेने शिकतात। जास्त का लक्षातही राहते, का आहे ते, कारण लिहिताना ते थोडं हे झालं आहे, जास्त का लक्षात राहते, शिकवलेल्या शब्दांचे तंतोतंत अर्थ समजण्यास सोपे होते, म्हणून दृकश्रवण वस्तू शिकणे आणि शिकवणे क्रियेसाठी उपयोगी आहेत। तर काय होतं दृकश्रवण वस्तूंचं? तर दृकश्रवण साधने संदेश ऐकणे किंवा पाहणे याकरता वापरण्यात येतात, ठीक आहे, माध्यम आहे जेणेकरून या वस्तूंनी ॲक्च्युली दृकश्रवण साधनांचा वापर कशासाठी होतो? तर अध्ययन करण्यासाठी, प्रभावी करण्यासाठी, आपलं अध्ययन शिक्षकाला किंवा परिणाम करण्यासाठी, विद्यार्थ्यांना लवकर समजून येण्यासाठी ह्या दृकश्रवण वस्तूंचा किंवा दृकश्राव्य वस्तूंचा वापर केला जातो, ठीक आहे। त्यासाठी ते वस्तू शिकणे व शिकवणे क्रियेसाठी उपयोगी आहे दृकश्रवण वस्तू, ठीक आहे। तर अशा प्रकारे ह्याचं उत्तर आहे, मी मगाशी सांगितलंच आहे। तर तुम्ही पाहिजे तर ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या,
ठीक आहे, ह्याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि तुम्हाला जर स्वतःचा अजून काय आन्सर माहीत असेल तर तुम्ही बिनधास्त लिहू शकता, काही हरकत नाही आहे. तुमच्या शिक्षकाने अजून तुम्हाला छान म्हणजे सांगितलं असेल किंवा तुमच्याकडे नोट्स असतील त्याच्यामध्ये ह्याच्यातले मुद्दे ॲड करायचे असेल तसंही करू शकता. ह्यातला कोणतंही बंधन नाही आहे. तुम्ही तुमच्या मनानेही उत्तर लिहू शकता, उलट समजून घेऊन छान लिहू शकता. तर अशा प्रकारे GNM थर्ड इयरचा हा क्वेश्चनचे आन्सर होते. तर भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.